बघा तुम्हाला कितपत आवडतंय. एक दोन वेळा मी थोडंफार काही लिहायचा प्रयत्न केला आहे, त्याप्रमाणेच आज केलेला हा प्रयत्न आहे. बघा कितपत. नमस्कार. स्वातंत्र्यपूर्व काळात घडलेल्या एका सत्य घटनेचे शब्दचित्र आज आपल्यासमोर मांडित आहे. आपल्यापैकी बहुतेकांचा जन्मही तो वेळ पावतो झाला नव्हता, तेव्हा त्या प्रसंगात सापडलेल्या माणसांच्या अव्यक्त वेदना सांकेतिक रूपात आपणापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न. मी मुद्दाम परत एकदा नमूद करू इच्छितो की स्वातंत्र्यपूर्व काळात घडलेली ही कथा आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना मानसिकरित्या तिथे जाण्याची गरज आहे. तर हे मी जे काही वर्णन लिहिलेलं आहे त्याचं तुम्हाला जास्त चांगला अनुभव येऊ शकेल असं मला वाटतं. कोकण किनारपट्टीवरील या रेवस या बंदराजवळील एक गाव आटगाव. कोकण किनारपट्टीवरील रेवस या बंदराजवळील एक गाव आटगाव. सकाळची सुमारे 7:30ची वेळ. लक्ष्मीबाई क्षीण स्वरात आपल्या यजमानांस म्हणाल्या, किती वाजले म्हणायचे ते? मोटारीचा आवाज कसा नाही अजून? एवढ्यात दारावरून खडखडत साळव्यांची जनसेवा मोटर बस पसार झाल्याचा आवाज आला. अगदी वेळेवर आली बया. आता 10-10:30 पावे तो सदाशिवास बंदरावरून घेऊन परतेलो. लक्ष्मीबाईंचा चेहरा समाधानाने थोडासा तरतरला. गेली जवळजवळ 2 वर्षे त्या अंथरुणास खिळून होत्या आणि आज त्यांचा लेक मुंबईहून बोटीने त्यांना भेटाव्यास येणार होता. म्हातारीने गेला आठवडाभर त्याच्या नावाचा तोशा लावला. आटगावहून 2 कोस दुरीवर शेरणे गाव. गावच्या चिरमुले मास्तरांच्या घरात त्यांची तरुण विधवा कन्या आसावरी अस्वस्थपणे उगाचच हात-पाय येरझारा घालीत होती. त्यांच्या शेजारच्या सान्यांचा राघव आज मुंबईहून येऊन तिच्या वडिलांस भेटणार होता. राघव रीतिरिवाजानं न जुमानणारा हे साऱ्याच ठाऊक होते. तरीही तो थेट आसावरी बरोबर पुनर्विवाहाचा प्रस्ताव घेऊन येईल हे एकट्या तिच्याशिवाय कोणासही माहीत. पलीकडच्या आळीतील दत्तूअण्णा खूप उत्साहात होते. त्याची एकुलती एक लेक विमला त्यांच्या लहानग्या नातवास घेऊन येणार होती. दत्तूअण्णांचे कुटुंब 2 वर्षापूर्वी निवर्तले. त्या दिवसापासून अण्णा आला दिवस कसा बसा ढकलीत होते. पण आजचा नूर काही वेगळाच होता. पावसाळीचे दिवस, त्यातून रात्रभर धुवाधार पावसाने परिसरात झोडपून काढले होते. सकाळपासून त्यात थोडी कमतरता आली होती. मधूनच काळोखी कमी होत असल्याचे भासत होते. तरी थांबून थांबून पावसाची रिपरिप चालूच होती. 8:30च्या सुमारास मोटर बस बंदरावर पोहोचली आणि आतील 20-25 प्रवासी आपापली गाठोडी सावरे धक्क्याकडे जाऊ लागले. इथे मी नमूद करू इच्छितो की त्या काळात ज्या प्रायव्हेट बस एस टी नव्हती, तेव्हा प्रायव्हेटच्या बस चालायच्या ना, त्याला कोकणात मोटरच म्हणत जायचं. आपल्याला ते जास्त क्लिअर व्हावं म्हणून मोटर बस असा मी डबल उल्लेख केला आहे, पण तिथे नुसतंच मोटर म्हणत असत. धक्क्याच्या आसपास चहाची एक टपरी आणि पानाचा ठेला. एका अंगास नारळाच्या झावळ्यांनी आडोसा केलेली शेड आणि त्यामध्ये बोटीच्या कंत्राटदाराचे चौकी वजा तिकीट.
एक एक प्रवासी येऊन शेडमध्ये विसावू लागले. एकाने पुढे होऊन चौकीतल्या गणपत तांडेलाच पुसले. थोडक्या वेळात येईल का रे तांडेला? तोंडातल्या तंबाखूचा तोबरा बोटांच्या चिमटीत पकडून बाजूला झटकन टाकत त्याने उत्तर दिले, टायमवर मुंबई निघाली असन तर येईल घंटाभरात. आता काही मंडळींनी चहाच्या टपरीकडे मोर्चा वळवला आणि विसुनानाने कपच्या उडालेल्या बशांमध्ये आले घालून पेरलेला वाफाळता चहा होता. मंडळी फुरक्या मारीत त्याचा आस्वाद घेऊ. एकाने पानाच्या ठेल्याकडे जाऊन रखोबाकडून तंबाखूची पुडी आणि चुना, तर दुसऱ्याने एक लहानशी तपकिरीची डबी अशी खरेदी केली. त्या काळात तपकिरीचं चलन होतं, हल्ली कमी झालं. इतक्यात साकोऱ्या पडलेल्या रस्त्यावरून चिखलात रपरप आवाज करीत एक शासकीय चारचाकी येऊन थांबला. पुढील दारातून एक लाल पट्टेवाला चपळाईने उतरला आणि त्याने गाडीचे मागचे दार उघडले. गोरे पान, उंचे पुरे, खाऱ्या डोळ्यांचे रावसाहेब बळवंतराव फडतरे त्यातून पाय उतारले. शिपायाने पटकन त्यांच्या डोक्यावर छत्री घातली. करवत काठी कलम धोतर, त्यावर रश्मी सदरा आणि वर उंची कोट, डोक्याला भरलेली कोटी. रावसाहेब म्हणजे मोठे सनदी गुंडेला. साऱ्या कोकणच्या महसुलाची अखत्यारी त्यांच्याकडे. रावसाहेबांनी चौफेर एक नजर केली. एकंदर रागरंग पाहता या नेटिव्ह लोकांबरोबर काय म्हणून बोलावे अशा विचारात ते असतानाच पावसाचा जोर थोडा आणखी वाढला आणि ते परत गाडीत स्थानापन्न. एक वेळ पोटाच्या वरच्या खिशातील चंदेरी साखळी लावलेल्या घड्याळ बाहेर काढून त्यांनी वेळेचा अंदाज घेतला. आताशा कुठे 9 वाजत होते. कचेरीत न चुकता 11च्या ठोक्याला शेरण्याचा त्यांचा शिर असता. त्यातून इंग्रजाची चाकरी, त्यामुळे वेळेचे भान ठेवणे त्यांच्या अंगवळणी पडले. त्यांनी आज या वेळेस बंदरावर येण्याचे कारणही तसेच खास होते. 2 दिवसापाठीच त्यांचा थोरला पुत्र यशवंत मुंबईस रवाना झाला होता. विलायतेतील शिक्षण पूर्ण करून परतलेल्या त्यांच्या धाकट्या चिरावटी वास धनंजयास आज तो बोटीने घेऊन येणार होता. पाहता पाहता हवामानाचा सूर अचानकपणे पार बदलला. आता किंच काळोखी दाटली. सुसाट वाऱ्याबरोबर पावसाची तीव्रताही चांगलीच वाढली आणि त्याबरोबर समुद्रात उंच उंच लाटा उठून किनाऱ्यास धडका देऊ लागले. सारे प्रवासी भराभरा शेडमध्ये परतले आणि जमेल तसे पावसापासून आपले रक्षण कसे होईल या तजवीजीस लागले. वेळ जसजसा सरत होता तसा निसर्गाचा रौद्रपणा अधिकच भयावह जाऊ लागला. हे तांडव निहाळताना बळवंतरावांच्या डोळ्यासमोर सकाळची ती दृश्य दिसू लागली. रावसाहेब आपल्या चौसोपी वाड्यातून निघताना त्यांच्या सौभाग्यवती सुशीलाबाई नेहमीप्रमाणे वृंदावनातील तुळशीस पाणी घालण्यास आल्या होत्या. पाहता तो रात्रभराच्या वाऱ्या पावसाने तुळशीचे ते नाजूक रोपटे उडून टाकलेले होते. सुशीलाबाईंनी त्यांच्याकडे टाकलेल्या दुखावलेल्या भेजरलेल्या नजरेकडे दुर्लक्ष करीत त्यांनी गाडीत प्रवेश केला होता. वाड्यापुढून निघून गाडी रस्त्याला लागली. तोच रस्त्याच्या मधोमध चालणारे एक काळेकुट्ट मांजर त्यांच्या दृष्टीस पडले होते. वाहन चालक जित्याने 2-3 वेळा भोकून मोठ्याने वाजवला तेव्हा कोठा त्या मांजराने मोठ्या नाईलाजाने वाट करून दिली.
विलायती रीतिरिवाजाची इतकी वर्षे घनिष्ठ संबंध येऊनही आपल्या मनी असे विचार यावे याचा त्यांना अल्पसा विषाद वाटला आणि आपल्या मनीच्या त्या असे अनिष्टाच्या अनेक शंका कुशंका त्यांनी लगेचच दडपून टाकल्या. इकडे शेडमध्ये काशा बोराड्याने चिमुरट्या जनाईकडे काळजीने दृष्टी टाकली. आपल्या आईच्या मांडीवर निश्चित पडलेली त्याची एकुलती एक लेक गेले 15 दिवस तापाने फणफणत होते. गावठी उपाय झाले, तालुक्याचे डॉक्टर झाले, पण उपाय काही पडत नव्हता. दिवसेदिवस तोडूची प्रकृती खालावत चाललेली. तालुक्याच्या डॉक्टरास मुदतीच्या तापाची शंका होती. टायफॉइडची खूप हे असायची आणि लागण व्हायची, त्याला मुदतीचा ताप म्हणायचा. त्याने काशास निक्षून सांगितले होते, पोरीस उपचारासाठी मुंबईस ने, नाही तर पोर काही हाती नाही लागत. काशाने मोठ्या मिनतवारीने फुलचंद मारवाड्याकडून जमिनीच्या तुकड्याच्या बदल्यात 50 रुपयांची सोय करून घेतली होती आणि आता जनाईस घेऊन तो मुंबईस निघाला होता. त्याच्यापासून थोड्याच अंतरावर बापू शेगिस्टे बसला होता. त्याच्याही चेहऱ्यावर बेचैनी स्पष्ट दिसत होती. त्याचा गजा मालुष्टे बरोबरचा वावराचा कज्जा मुंबईच्या दिवाणी न्यायालयात सुनावणीच्या आखेच्या टप्प्यावर होता. नित्सुरे वकिलाने गेले 2-3 महिने बापूकडे वकिलाईचा तगादा लावला होता आणि 4 दिवसापूर्वीच तारेनेच धमकीचा निरोपच धाडला होता की आता पैसे पोचते न झाले तर तो कोर्टास एकतर्फा निर्णय देण्यापासून रोखणार नव्हता. सारेच कोणत्या ना कोणत्या विवंचनेत अडकलेले आणि गोटीचा तर पत्ताच नव्हता. उलट जसजसा वेळ सरत होता तसा दर्या जास्तच तुफानावर चढला होता. अशात घटकाभराने एक मच्छीमार नाव कशीबशी किनाऱ्यास लागली. त्यातील चौघांनी पटापट खाली उड्या टाकून नावेस मोठ्या मुश्किलीने आवरीत दोरखंडाने लोखंडी कड्यांमध्ये तरकचून गुंतवले तरी लाटांबरोबर नाव चांगलेच हेलकावे खाते. नावेतून उतरलेल्या संभूने सगळ्यांकडे बघत म्हटले, आपल्या अख्ख्या आयुष्यात असं आकृत्य पाहिलं नाही. कळसुबाईची कृपा म्हणूनच आम्ही जीवानिशी परतलो. आज बोटीचा काय खरा नाही. दर्या आज कुणाच मी ऐकण्याचा झालाय बघा. प्रवाशांमध्ये भीतीची एक लाट बसते. आया बाया कावऱ्या बावऱ्या होऊन आपल्या लेकरांस अधिकच जवळ उडू लागले. 1-2 बापे उगासच चेहऱ्यावर बेफिकिरीचा वाण येत होते, पण खरे तर साऱ्यांचेच धाबे दणाणले. तेवढ्यात मोटार बस चालकाने परतीचा रस्ता धरला. त्याच्याबरोबर 3-4 कुटुंबे माघारी पडली. बाकीच्यांनी गणपत होती गराडा घातला. सत्तेश वाहनाची काहीच सोय नसल्यामुळे प्रवाशास काही दिलासा देण्यास तो असमर्थ होता. सरतेशेवटी अंपवणचे देसाई जे बैलगाडी घेऊन बंदूक घेण्यास आले होते त्यांनी गाडा शिरडोनच्या पोस्टाकडे वळवला. त्यांच्याबरोबर गाड्यात आणखीन 3-4 आसामी शिरले. पोस्टातील शिंदे मास्तरांनी तातडीने मुंबई बोटीच्या मुख्य कचेरीकडे तारेने बोटीची विचारणा केली. इकडे भाऊच्या धक्क्यावरील बोटीच्या कचेरीत हा संदेश पोहोचताच हल्लकल्लोळ माजला. एव्हाना दुपार उलटून संध्याकाळ जवळ येऊन झाली. 5च्या सुमारास सावर्ड्याच्या आबा कुलकर्ण्यांचा 10 वर्ष वयाचा जगन्नाथ जीवनरक्षक पेटीच्या आधारे आणि निव्वळ पल्लवेश्वराच्या कृपेने भाऊच्या धक्क्यास लागला आणि ती मने विदर्ण करणारी भयानक वार्ता
सर्व दूर पसरले. सकाळी 9च्या सुमारास रामदास बोटीने काशाच्या खडकाजवळ जलसमाधी घेतली होती. तो दिवस होता 17 जुलै 1947. मृतांचा अधिकृत आकडा 690. टायटॅनिक खालोखाल एका बोट अपघातात दगावलेल्या व्यक्तींचा हा सर्वात मोठा आकडा.